नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. का मागच्या पार्टमध्ये आपण कला हा शरीर स्टार्ट केलं होतं, आशय शरीर पाहून. आता कला शरीर मध्ये पार्ट फर्स्ट रेकॉर्ड झालेला आहे मित्रांनो. थोडं टेक्निकल इश्यू असल्यामुळे तो आपल्याला अपलोड करायला उशीर झालाय. तरी आपण उद्या सकाळपर्यंत कला पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्ही अपलोड करू. तर आज पाहू आपण की कला शरीर काय काय तो. तत्पूर्वी एक प्रिव्हियस लेक्चर एक रिव्हिजन, एक ग्लान्स म्हणून आपण पाहू की प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण कला शरीरला व्याख्या पाहिली होती बघा की धातू आशांतर मर्यादा. जे धातू आणि आशे या दोन मध्ये जे कला, ज्या दोन मध्ये कागदासारखी जी रचना असते पातळ, त्याला आपण कला असं म्हणू शकतो किंवा कला आपण म्हणतो. ठीक आहे. तर त्याची आपण मित्रांनो उत्पत्ती पाहिली होती. आता उत्पत्ती मी काय खूप डिटेल आता सांगत बसणार नाही, कारण आपल्याला ह्या लेक्चर मध्ये बरंच आपल्याला सांगायचं आहे. त्याच्यामुळे लेक्चर हे खूप मोठं होईल. मी प्रिव्हियस लेक्चर मध्ये 1 ते 2 वेळेस रिव्हिजन करता तुम्हाला, म्हणजे माझा उद्देश हाच असतो तुम्हाला सांगता की बाबा ते पॉइंट तुम्हाला तुमच्यावर हे व्हावे, स्ट्राईक व्हावे, आणि ते पॉइंट स्ट्राईक होऊन आपल्याला कळावं किंवा आपल्याला जास्तीत जास्त समजावं, हा उद्देश असतो. ठीक आहे. उत्पत्ती झाली, स्वरूप पण आपण पाहिलं होतं, आणि त्याचे प्रकार पाहिले होते. प्रकाराचे फक्त आणि फक्त नाव पाहिली होती. ठीक आहे. आपण मांसधरा, रक्तधरा, मेदोधरा, मांसधरा, रक्तधरा, मेदोधरा, ही आपण पुरुषधरा, शुक्रधरा, या कलेचे 5-7 आपण टाईप फक्त नाव आपण पाहिली होती. ठीक आहे. तर आपण आज एक कला विथ त्याचं डिटेल आज पाहू मित्रांनो. मी सेम पॅटर्न ठेवला. ठीक आहे. आपण जे आशयचं वगैरे आपण पाहिली होती, पित्ताशय वगैरे, तर ना त्याचं फक्त आणि फक्त ना मी इथं श्लोक वगैरे मेन्शन केले होते, त्याचा अर्थ मी एक्सप्लेन सेम लाईक दॅट इथं पण मी तसंच करणार आहे. ठीक आहे. लेक्चर आपल्याला खूप मोठं करायचं नाही, होईल तेवढं आपल्याला फास्ट घेण्याचा प्रयत्न. फास्ट म्हणजेच तुम्हाला समजण्या इतपत आणि ते इंटरेस्टिंग वाटावं इतपत आपल्याला आजचं लेक्चर करण्याचा उद्देश आहे. ठीक आहे. आता तर पहिलं पाहू मांसधरा. मेन टॉपिकला सुरू करू आपण. मांसधरा. ठीक आहे. एक 7 प्रकार आहेत मित्रांनो. हे बघा, श्लोक वगैरे लिहिले त्याचं काही खूप बर्डन घेऊ नका की बाबा नुसते श्लोकच लिहून ठेवलेत. म्हणजे माहिती आहे का, लेक्चर पाहण्याच्या अगोदर लेक्चरच्या म्हणजे बोर्डवर जे लिहिले ना त्याला बघून जेच नका करू की इतके मोठे श्लोक लिहिले, मला तर श्लोकच जमत नाही, मग मी काय करू, अशातला भाग नाही. मी तुम्हाला एक सिम्प्लिफाईड वे मध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. ओके. आता पहिला आहे बघा मांसधरा कला. कलेच्या प्रकारामधला पहिला टाईप आहे मांसधरा कला. ठीक आहे. आता मांसधरा कला त्याचा एक श्लोक आहे बघा, मी श्लोक वाचतो आणि ते तुम्ही पहा बघा. ठीक आहे. यस्याम मांसगतानां शिरा स्नायू धमनी स्त्रोतसाम प्रताना भवन्ति. बघा, एकदम सिंपल आहे. मी अजून परत तुम्हाला मित्रांनो सांगतोय की संस्कृत मधला जो श्लोक आहे तो श्लोक, त्याच्यातले शब्द ते इटसेल्फ मिनिंग सांगत असतात, म्हणजे ते अर्थ सांगायलाच बसलेले असतात. जस्ट आपल्याला त्यांना फक्त आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की त्यांचा अर्थ काय आहे. आणि शब्द मित्रांनो, कधी पण शब्द आपल्याला बोलायला लागतात किंवा जेव्हा आपण त्याला बोलकं करू. ठीक आहे. आता बघा, इथं मी तुम्हाला एक त्याचं हे करू, आणि मी तुम्हाला मित्रांनो प्रत्येक गोष्ट प्रत्येक लेक्चर मध्ये का सांगत आहे, कारण ती प्रत्येक सिलेबस संपेपर्यंत हीच गोष्ट मित्रांनो आपल्याला उपयोगी पडणार आहे. एक्झाम मध्ये देखील बघा, एखादी छोटासा श्लोक देतात आणि या श्लोकाचं स्पष्टीकरण आपल्याला व्यक्त करा म्हणतात, तेव्हा मात्र ही गोष्ट खूप तुमच्या कामाला येणार आहे. ठीक आहे. LAQ ला हमखास एखादी लाईन देतात, SAQ ला हमखास एखादी लाईन देतात आणि त्याचं स्पष्टीकरण द्या असं म्हणतात. ठीक आहे. त्याच्यामुळं माझा म्हणण्याचा उद्देश तो आहे. आता बघा, यस्याम मांसगतानां शिरा स्नायू धमनी स्त्रोतसाम प्रताना भवन्ति. ठीक आहे. आता ही प्रथमा म्हणजे पहिली कला ही मांसधरा कला आहे. ठीक आहे. आता त्याचा अर्थ मांसगतानां शिरा स्नायू धमनी स्त्रोतसाम प्रताना भवन्ति. ज्या ठिकाणी शिरा स्नायू धमनी यांचं म्हणजे जे ते त्या ठिकाणी हे स्थित आहे की बाबा, आता बघा तुम्हाला एक एक्झाम्पल आपल्या पुस्तकामध्ये दिले बरं का, की एखादी समजा आता जिथं पाणी आणि चिखल हे 2 प्रोडक्ट आहेत, त्या ठिकाणी कमळ बघा कसं असं एकदम फुलतं. तर त्याला कमळाला एक सपोर्ट म्हणून किंवा त्याला एक मीडियम म्हणून पाणी आणि चिखल तिथं हे लागतं. तसंच ही मांसधरा जी कला आहे ना, ती मांसधरेच्या कलेच्या ठिकाणी स्नेरा स्नायू धमनी स्त्रोतस
ही याच्या साह्यानं आपलं तिथं कार्य करत असतात. ओके ठीक आहे. मांसधरा कला समजली. ठीक आहे. आता दुसरी कला आहे बघा रक्तधरा. रक्तधरा काय म्हणते, द्वितीय रक्तधरा मांस अभ्यंतरात तस्यां शोणित विशेषतश्च शिराशु यकृत्प्लियानश्च भवन्ति. बघा श्लोक आहे मोठा पण त्याचा मीनिंग खूप सोपा आहे आणि सरळ आहे. बघा काय म्हणतंय, दुसरी कला ही रक्तधरा कला आहे. कुठं आहे बाबा ती, मांसस्य अभ्यंतरत. बघा बाह्य आणि अभ्यंतर हे दोन शब्द आपल्याला माहिती आहेत. अभ्यंतर म्हणजे आत, कशाच्या आत, मांस. इथे शब्द महत्वाचा आहे. मांसाच्या आत असलेला ही जी कला, मांसाच्या आत असलेली ही कला आपली रक्तधरा कला आहे. आता पुढे म्हणजे तस्यां शोणित विशेषतश्च शिराशु यकृत्प्लियानश्च भवति. ठीक आहे. यकृत प्लीहा आणि जे हे आपले यकृत आणि प्लीहा जिथे की आपण मित्रांनो रक्ताचं एकदम स्टोर हाऊस असल्यासारखं आहे मित्रांनो, किंवा आपल्या लिव्हर मध्ये आणि प्लीहामध्ये मॅक्झिमम रक्ताचं हे असते, म्हणजे काय म्हणतात आपण तिथं प्रमाण असते. तर तिथं ह्या रक्तधरा कला ह्या आच्छादलेल्या असतात. यकृत दॅट इज लिव्हर आणि प्लीहा यांना आच्छादलेल्या ह्या ही दुसऱ्या नमुन्याची कला आहे. ओके समजले. बघा समजून घ्या, परत पॉज करा, परत जावा मागे आणि समजून घ्या. एकदा समजून घेतलं ना मित्रांनो आपल्याला म्हणजे काय म्हणते का स्ट्राईक व्हायला लागतं फास्ट. आणि एक रफ पेपर किंवा आपली जे फेरवही आहे ते समोर घेऊन बसा आणि नोट डाऊन करा, कारण मी फक्त आणि फक्त इथे श्लोक मेन्शन केले, हे परत ध्यानात ठेवा. आता तिसरी आहे बघा मेदोधरा कला. तृतीया मेदोधरा. मेदो ही सर्व भूतानाम उदरस्थम अन्वस्तिस्तुच्च महस्तुच्च मज्जा भवति. बघा हा श्लोक आहे, परत मी वाचतो बघा. तृतीया मेदोधरा. मेदो ही सर्व भूतानाम उदरस्थम अन्वस्तिस्तुच्च महत्सचु मज्जा भवति. आता बघा आणि हे सगळे श्लोक मित्रांनो सुश्रुत शालिस्थान 4 मध्ये आहेत. ओके. आता तिसरी जी कला आहे आपली मेदोधरा कला आहे. ही मेदोधरा कला आपल्या उदर ठिकाणी आणि आपल्या उदर गुहेत आणि कुठे असते बघा, अणु म्हणजे अन्वस्तिषु म्हणजे बघा अस्ति. पण अन्वस्तिषु म्हणजे काय बरोबर शब्द बघा किती हे केले, म्हणून म्हणाले शब्दाची फोड करायची आणि त्या शब्दाचा अर्थ समजा. अणु म्हणजे छोट्या अस्थिमध्ये ते आपला जी मेदोधरा कला आहे ती असते असं म्हणले बघा मित्रांनो. त्याचा अर्थ आहे की बाबा पुस्तकामध्ये याचं कोरिलेशन कुणासोबत केले बघा, ओमेंटम सोबत केले बघा. ओमेंटम असं एक होतं. तर बघू मॉडर्नचा काय आस्पेक्ट आपल्याला असावंच असं काही नाही. आपण आयुर्वेद ते लक्षात ठेवणं मॅन्डेटरी आहे. परत एकदा रिवाइज करू आपण. मांसधरा कला, रक्तधरा कला, मेदोधरा कला. मांसधरा कला शिरास्नायू ध्वनीच्या ठीक म्हणजे त्याला ह्या शिरास्नायू ध्वनी स्त्रोतच या मांसधरा कलेच्या साह्याने असतात. पुन्हा रक्तधरा कला या मांसाच्या अभ्यंतर भागाला असतात आणि शोणित दॅट इज यकृत आणि प्लीहा यांना ते आच्छादलेले असतात. मेदोधरा कला ही उदराच्या ठिकाणी आणि अस्थिच्या ठिकाणी आढळताना दिसतात आणि त्याचं कोरिलेशन मात्र ओमेंटम सोबत केलेलं आहे. ओके ठीक आहे, समजले मित्रांनो. मला आशा आहे की तुमचा अभ्यास व्यवस्थित चालू आहे. ठीक आहे. आता ह्या 3 टाईप मध्ये मी आज लेक्चर आजचं ह्या ठिकाणी का स्टॉप करायला, कारण ह्याच्यात जे पुढचे 4 कलेचे प्रकार आहेत, अजून 4 कलेचे प्रकार आपण पुढच्या लेक्चरला पाहू, कारण त्याच्यामध्ये श्लोक थोडे मोठे आहेत आणि अर्थ समजायला थोडा वेळ लागतो. त्याच्यामुळं आज काय करा, मॅक्झिमम होईल तेवढं मी जे बोललोय ते नोट डाऊन थोड्याचा करण्याचा प्रयत्न करा. आणि जे श्लोक आहेत, ज्यांना श्लोक पाठ होत असतील त्यांनी नक्कीच प्रयत्न करा. ज्यांना श्लोक पाठच होत नाही त्यांनी मात्र जस्ट ट्राय करा. एक तुम्ही लिहून जरी काढले ना मित्रांनो श्लोक, असं काय म्हणतात की बाबा कुणाला बघा मित्रांनो ऐकण्याची कुणी जस्ट आता युट्यूबचे लेक्चर ऐकणं किंवा कुठलं तरी आपल्या क्लासमध्ये जे टीचर शिकवतात त्यांचं ऐकलं ना, जस्ट आपल्याला म्हणजे श्रवण शक्ती कुणाची जास्त असते. ठीक आहे. आणि कुणाची ना पेन पेपर मोडवर जे आपण लिहितो ना प्रत्यक्ष, त्याची शक्ती कुणाची जास्त असते. प्रत्येकाचं वेगवेगळं डिफरंट असते. पण आपल्याला काही करून
प्रयत्न मात्र हेच करायचे की आपल्याला ते लक्षात बसलं पाहिजे. कोणतीही गोष्ट मित्रांनो ही अशक्य नसते, ती अवघड असते, ठीक आहे, मान्य आहे, पण अवघड कधी वाटायला लागते जेव्हा ते आपण कुठेतरी कमी पडतो. आपण त्या गोष्टीला कमी पडलो नाही पाहिजे, त्या गोष्टीला पुरेपूर प्रयत्न करून ती गोष्ट पुन्हा जर येत नसेल तर ओके ठीक आहे ना, पण आपण प्रयत्न केले हे मात्र सॅटिस्फॅक्शन राहतं. आणि हे अजून मी परत सांगतो, ही गोष्ट काढून टाका की मित्रांनो, अभ्यास हा म्हणजे पटकन आता एक्झाम आली आणि एक 4-8 दिवसावर एक्झाम राहिली किंवा महिनाभरावर एक्झाम राहिली. आता मी माझा युनिव्हर्सिटीचा थोडं अनुभव का सांगतो मित्रांनो, कारण तुम्हाला पण तुमची युनिव्हर्सिटी फेस करायची, ठीक आहे. ह्या गोष्टी आता का सांगतो की ज्या स्टेप बाय स्टेप आम्हाला, म्हणजे मी पण जेव्हा फर्स्ट इयर मध्ये होतो तेव्हा मलाही या गोष्टी थोड्या अवघड वाटायच्या, पण जेव्हा मी सेकंड इयर मध्ये मूव्ह ऑन झालो तेव्हा मला फर्स्ट इयरचा आता अनुभव आला की आपण कोणत्या गोष्टी स्टेप बाय स्टेप करू शकतो आणि कोणत्या गोष्टी जम्प खाऊ शकतो हे आपल्याला एक्झाम थ्रू कळतं. म्हणून मॅक्झिमम हा पण प्रयत्न करा, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आतापासून बघायला लागा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये पहा काय आले काय नाही, रिसेंट पेपर पहा, सिलेबस बदलला, सिलेबस कॉपी तर तुमच्यापाशी असेल तो पण पेपर पहा आणि क्वेश्चनचे टाईप बघा, कोणत्या प्रकारचे क्वेश्चन आलेत आणि कोणत्या प्रकारचे क्वेश्चन आपल्याला फेस करायचे, ही गोष्ट मात्र सुद्धा लक्षात ठेवा, ठीक आहे. अभ्यास हा मित्रांनो कसून करायचा, अभ्यासाला हायगाई करायची नाही. एनी गोष्टीमध्ये आपण कॉम्प्रोमाइज केलं ठीक आहे, पण अभ्यासामध्ये नो कॉम्प्रोमाइज. अभ्यास आपला सगळं, मी असं म्हणणारच नाही की तुम्हाला की बाबा ठीक आहे तुम्ही फक्त हेच केलं पाहिजे, नाही तुम्ही 24 तास अभ्यासच केलं पाहिजे, मी ह्या देखील मताचं नाही, ठीक आहे. अभ्यास करा, मात्र फर्स्टली प्रायोरिटी मित्रांनो अभ्यासाला देऊन सेकंड प्रायोरिटी दुसऱ्या गोष्टींना देत चला आयुष्यामध्ये. कुठं पण लक्षात ठेवा, अभ्यास ही एक मात्र मित्रांनो तुम्हाला 2 मिनिटं वेळ घेतो, खूप वेळ घेणार नाही, कारण लेक्चर खूप आपल्याला आधीच एक शॉर्ट होते म्हणून एक तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. मात्र अभ्यासाबरोबर ह्या पण गोष्टी महत्वाच्या आहेत, ठीक आहे. नुसता अभ्यास 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 ह्या गोष्टी महत्वाच्या नसतात, तर आयुष्यामध्ये आपण जे पाऊल टाकतोय त्या पण गोष्टी आपल्याला महत्वाच्या असलं पाहिजेत. गाईड फक्त आणि फक्त अभ्यासामध्येच, आपले टीचर देखील बघा आपल्याला कसं गाईड करतात, फक्त ते घेण्यावर आहे आपल्या. म्हणून सांगतोय प्रत्येक गोष्ट नोट डाऊन करा, अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. फर्स्ट प्रायोरिटी अभ्यासाला, एकदा आपण प्रायोरिटी अभ्यासाला द्यायला लागलो ना मित्रांनो, ठीक आहे, दुसऱ्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑटोमॅटिक मिळायला लागतात. एवढं लक्षात ठेवा तुम्ही. मी माझा म्हणजे पर्सनल अनुभव तुम्हाला सांगते, कारण अभ्यासाशिवाय मित्रांनो आपल्याला जर प्रगती करायचं असेल ना आयुष्यामध्ये, तर अभ्यासाशिवाय दुसरं शस्त्र आपल्याविषयी काहीच नाही, ठीक आहे. पैसा, धन, संपत्ती सेकंडरी थिंग्स आहेत आपल्याविषयी, ओके, ते तर आपल्याला करायचेच. फक्त आपल्याला मान, प्रतिष्ठा आणि धन, संपत्ती सगळं आपलं धर्म, अर्थ, काम, मोक्ष ज्या आहेत आपल्या गोष्टी त्या आपल्याला सर्व मिळवायचे, आणि ते मिळवण्यासाठी आता आपलं वय हे अभ्यासाचं आहे. एन्जॉय पण करायचंय, स्टडी पण करायचंय, सगळ्याच गोष्टी करायच्या, मात्र सगळ्या गोष्टीचं एकंदरीत बॅलन्स मात्र असलं पाहिजे, ठीक आहे. एवढं बोलून आज मी मात्र आज लेक्चर थांबवते. थोडं ब्रीफ तुम्हाला सांगतो, तुमच्या माइंड मधून ते जरा साईडला झालं असेल तर. आज आपण 3 प्रकारच्या कला पाहिल्या, मांसधरा, रक्तधरा आणि मेरुधरा, ठीक आहे. आणि या तिन्ही प्रकारचं त्या कुठं कुठं आहेत, कुठं कुठून त्या आच्छादलेल्या आहेत ते आपण पाहिलं. आणि कलेचा प्रिव्हियस जो टॉपिक आहे तो पण मी तुम्हाला लवकरच आपल्या डॉक्टर गॅलेक्सी या चॅनलवर अपलोड करणार आहे. तोपर्यंत मित्रांनो तुम्ही आता अभ्यासाला लागा. जर कुणी इतके दिवस अभ्यासाला नाही लागत तर आता मात्र अभ्यासाला हायगाई करू नका, कारण आता दिवस खूप कमी राहिले आहेत, ठीक आहे. तर मी इतकं बोलून थांबतो आणि एक परत अजून आपला दररोजचा विषय निघतो की आपलं जे डॉक्टर गॅलेक्सी चॅनल आहे या चॅनलला तुम्ही स्टिक राहा. आपल्या वेळोवेळी लेक्चर